आठवड्यातील नांदेडच्या परिसरामध्ये देगलूरच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांनी नुकतंच आपल्याला संबोधित केलं त्या महिलांचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, या जिल्ह्याचे कणखर अभ्यासू नेतृत्व प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाशजी घाटे, माजी आमदार मोहनराव अंबर्डे, व्यंकटराव गोजेगावकर, या गावाचं दीर्घकाळ नेतृत्व करत ज्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत ते लक्ष्मीकांतजी पदमार, तालुक्याचे अध्यक्ष राहुल देसाई, देवेंद्र मोतेवार, नगराध्यक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार विजयाताई टेकाणे, आयुब शेठ चिमणेवाले, पक्षाचे सर्वच सन्माननीय अधिकृत उमेदवार भगिनी, पत्रकार मित्र, सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, या सगळ्या परिसराचं दर्शन नेतृत्व आदरणीय खदगावकर साहेबांनी विधिमंडळामध्ये सुद्धा 3 वेळा केलं. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला स्थान मिळाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याचा देगलूरच्या परिसराचा विकास त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केला. लोकसभेमध्ये सुद्धा निर्वाचित झाल्याच्या नंतर संसदेच्या मार्फत भारत सरकारच्या मार्फत वेगवेगळ्या योजना आणण्याची त्यांनी कर्तव्यकारीच्या कालावधीमध्ये दाखवली. पण देगलूर आणि देगलूरचा परिसर हा आपल्या सर्वांचे नेते भास्करराव खटगावकर साहेब यांच्यावरती प्रेम करणारा, त्यांच्या विचाराला पूरक पैकीचं ताकद आणि शक्ती देणारा अशा पैकीचा गेल्या अनेक वर्षापासून जो आहे याची जाणीव प्रदेशाध्यक्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्कीच या ठिकाणी वाटते. या गावामध्ये सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने या सगळ्या परिसरामध्ये राहतात आणि मग ग्रामीण भागातला येणारा शेतकरी वर्ग असेल, या गावाची बाजारपेठ असेल, वेगवेगळा व्यवसाय करणारा उद्योजक असेल, व्यापारी मित्र असेल, या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून या गावाचं वैशिष्ट्यपूर्ण वैभव वाढल्याचं आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतं. ज्यावेळेला लक्ष्मीकांतजी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगरपालिका एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती, त्याला किती % प्रमाणाचा विकास झाला याची माहिती त्या वचननामाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. पहिल्या कालावधीमध्ये थोडंसं कमी अधिक गुन्हा झालं, याच्यामुळे या शहराचा विकास पूर्णपणाने खुंटलाच. पण शहरामध्ये आलेल्या निधीचा योग्य पद्धतीने वापर करायच्या ऐवजी त्याच्यामधूनच अनेक गोष्टी साकार झालेल्या आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळू शकतात. आज आम्ही सर्वजण इंडियामध्ये सहभागी झालो. माझ्या सर्व धर्मीय नागरिकांना माझी नम्रतेची विनंती या निमित्ताने एवढीच आहे की आज 26 नोव्हेंबर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज दिवशी या संबंध आपल्या घटनेचा मसुदा हा त्या कालावधीमध्ये सरकारच्याकडे सुपूर्द केला. आजचा दिवस तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहेच, कारण या संविधानाच्या लोकशाहीच्या मजबूत चौकटीमधूनच आपण ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल, लोकसभा असेल, या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्या निमित्ताने काम करतात. आज आम्ही सार्वजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इंडियाचा घटक पक्ष आहे. नवाब मलिक साहेबांनी सुद्धा विचार या ठिकाणी मांडले, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा विचार या ठिकाणी मांडले असतील. होय, मग आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. पण आज मला काँग्रेसच्या नेत्यांना या निमित्ताने सांगायचं आहे, ज्या वेळेला राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता दीर्घकाळ राहिली त्या कालावधीमध्ये कधी अल्पसंख्याक समाजासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केले. ज्या वेळेला प्रतापराव 2010 सालामध्ये मी या राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आहे त्याला 25 कोटी रुपयाचं भांडवल होतं. नवाब मलिक त्यावेळेला विधिमंडळामध्ये बसलेले होते. नवाब मलिकांनी माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून मागणी केली की कुठल्याही परिस्थितीत 25 कोटी रुपयाचा जो नियत या ठिकाणी ठेवलेला आहे तो 50 कोटी केला जावा. आज प्रतापराव इंडियाच्या सरकारच्या माध्यमातूनच या सरकारच्या बद्दल वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःला धर्मनिरपेक्ष बनवणारा काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करतोय. आता या मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक विकास महामंडळाचा नियत्व 1000 कोटीपर्यंत नेण्याचं काम आपले नेते अजितदादा पवारांनी त्या ठिकाणी केलं. तेवढा पुरता सीमित आपण प्रतापराव थांबलो नाही, तर या महामंडळाचा अध्यक्ष मुश्ताक अंतुलेने केलं. या महाराष्ट्रामध्ये अविनाशजी एकच अल्पसंख्याक समाजाचे मुख्यमंत्री झाले, त्यांचं नाव बॅरिस्टर AR अंतुले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचा संवाद लाभला.
रायगड जिल्ह्याच्या शिवानंद मतदारसंघातून अंतुल साहेब त्या कालावधीमध्ये निवडून आले. त्यांनी त्या कालावधीमध्ये केलेली रायगड जिल्ह्यातील कामं असतील, तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अंतुल साहेबांनी केलेलं काम, संजय गांधी निराधारची योजना असेल, संजय गांधी स्वावलंबीची योजना असेल, या देशाने पहिल्या प्रथम कर्जमाफी पाहिली ती बॅरिस्टर अंतुल साहेबांच्या रूपाने पाहिली. एक अल्पसंख्याक समाजाचा नेता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी पूर्णपणाची कर्जमाफी घेणारा धाडसी निर्णय घेणारा नेता कोण आहे, तर त्याचं नाव बॅरिस्टर या अंतुले आहे. मला समाधान वाटतं, अभिमान वाटतो आहे की त्याच भूमीमध्ये मी आज विधिमंडळामध्ये आदिती नेतृत्व करते, त्याच परिसरातून आज लोकसभेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करतोय. म्हणजे सांगण्याचा मतिदर्थ असा आहे की आम्ही एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने ती त्यांचा आग पाकड त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. जे काम तुम्हाला अल्पसंख्याक समाजासाठी कधी जमलं नाही ते करण्याची मनस्वीपणाची राजकीय इच्छाशक्ती अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दाखवली गेली. त्याच्यातून अनेक गोष्टी साकार झालेल्या तुम्हाला आणि आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. आज अल्पसंख्याक विभाग आपले सहकारी माणिकराव खोकाटे यांच्याकडे आपण दिलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा 500 कोटी रुपयाचं नियत आहे. शादीखाना असेल, गावागावांतील मोहल्ल्यातील रखडलेली विकासाची कामं असतील, अन्य काही बाबी करण्याच्या दृष्टीतून दफनभूमीची स्मशानभूमीची कंपाऊंड वॉल असेल, ही सगळं करण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या निमित्ताने उपलब्ध करून दिला आहे. आणि आज मी लक्ष्मीकांतजी आपल्या मार्फत आमच्या महिला अध्यक्ष ज्या नगराध्यक्ष होणार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो आहे, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी देलगो नगर परिषदेच्या मार्फत जे जे प्रस्ताव केले जातील ते भारत सरकारच्या या विभागाचे मंत्री किरणजी रिजिजू आहेत यांच्याकडनं मंजूर करण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल असा शब्द माझ्या अल्पसंख्याक समाजाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आंबेडकरी चळवळीची श्रद्धा असणारा सुद्धा एक वर्ग आहे. आज तुम्हाला आणि मला जे काही लोकशाहीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं आहोत, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, संसदीय लोकशाही व्यवस्था दिली, त्याच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते विधानमंडळामध्ये जाऊ शकले, लोकसभेमध्ये जाऊ शकले. प्रतापराव तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेला, तुम्ही विधिमंडळामध्ये गेलात, तुम्ही लोकसभेमध्ये गेलात, मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, मी विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी गेलो, आज लोकसभेमध्ये त्या ठिकाणी रायगडचं नेतृत्व करतोय. ही सारी किमया घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा वेळेला इच्छाशक्तीतून गाव आणि गावाच्या परिसरातलं चित्र बोलवण्याची बांधिलकी घेऊन आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. याला धर्मनिरपेक्ष विचार, तो शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता. होय, आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो, पण आम्ही निश्चित सांगितलं ज्या विचाराच्या चौकटीमध्ये आम्ही राजकारण केलं, ज्या विचारधारेवरती गेले 40 वर्ष आम्ही समाजकारण केलं, तो शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता सोबत घेतच एनडीए मधला आमचा सहभाग आहे. तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा मानला आहे. बेगडी प्रेम काँग्रेस सारखं आम्ही आयुष्यात कधी दाखवलं नाही. जे करायचं ते रोखोक आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची बांधिलकी घेऊन करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलत आहोत, हे महाराष्ट्राने पाहिजे. त्याच्यातून लोकसभेमध्ये अपयश आल्याच्या नंतर याचा उल्लेख रुपालीताईंनी या ठिकाणी केला. लाडकी बहीण योजना या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम त्या ठिकाणी आपल्याला प्रतापराव अभिमान आहे. अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना या योजनेची घोषणा केली. हे सगळे काँग्रेस सहित विरोधक म्हणत होते ही योजना जर काय खरोखर राबवली जाईल महाराष्ट्रासारखं राज्य कर्जबाजारी होईल. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली याच काँग्रेस जनांच्या मार्फत. एवढंच नव्हे तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि स्वतःला महिला मंडळ नेत्यांनी सुद्धा असं सांगितलं की 1500 रुपये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेतात का काय, अशा पैकी टीकाटिप्पणी करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून महिला नेत्यांच्याकडून या महाराष्ट्रामध्ये झाला. माझ्या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली कष्टकरी महिला भगिनी ही शोषिकतेने जीवन जगते, आपल्या कुटुंबाची उभारणी करण्यासाठी सारा आपलं आयुष्य समर्पित करते. एखादा आजार अंगावरती आला तर माझ्या मुलाबाळांच्यासाठी ते पैसे राहिले पाहिजेत या भावनेतून, समर्पित भावनेतून जी महिला भगिनी काम करते तिच्या स्वाभिमान उंचवण्यासाठीच आपल्या सरकारने 1500 रुपये दर माझ्या भगिनीला देत त्याला सामर्थ्यवान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आम्ही नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो आहे की ही योजना अव्याहतपणाने शेवटपर्यंत त्या ठिकाणी सुरू राहील. आमच्यावरती त्याला टीका टिप्पणी झाली की योजना विशिष्ट समाजापुरती सीमित आहे, ही योजना विशिष्ट धर्माच्या पुरती सीमित आहे. माझ्या अल्पसंख्याक समाजाचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, अल्पसंख्याक समाजाच्या माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना आपण कोणी विचारू शकता या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पोहोचवला गेलेला आहे. याचा अर्थ या धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सेवा करण्याचं व्रत घेऊन
अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उद्याच्या कालावधीमध्ये सज्ज त्या ठिकाणी झालेला आहे. पण आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही, तर हा वचननामा आहे. वचननामा हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक राज्य इच्छाशक्तीच्या मनामध्ये कल्पना ठेवत आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देगलूरमध्ये हा वचननामा पूर्ण करत आहे. या सद हेतूने भास्करराव खतगारांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा जाहीरनामा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवतो आहोत. मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून रायगडचा खासदारांना त्यांनी आपल्याला आश्वासित करतो. प्रतापराव, मी मगाशी लोहाच्या सभेमध्ये सुद्धा बोललो, की जे तुम्ही आहात, अविनाशजी आहेत, कोजेगावकरजी आहेत, मोहनराव आहेत, तुम्ही सर्वांनी म्हणून आपण एकत्रितपणाने विधिमंडळामध्ये अनेक त्या ठिकाणी काम केलं. खतगावकर साहेबांच्या सोबत सुद्धा मी विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये त्या ठिकाणी काम केलं. अशा वेळेला या द्रष्टा नेतृत्वाच्या माध्यमातून या शहराचा कायापालट करण्यासाठी अजितदादांच्या मार्फत सर्वाधिक निधी या देगलूरच्या परिसरातल्या ब वर्ग नगरपालिकेला देण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने करू. हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. शेवटी विकास साधायचा असेल तर केवळ तो कागदावरती बोलून उपयोग होत नाही, त्याच्यासाठी इच्छाशक्ती मनामध्ये असावी लागते. काँग्रेस पक्षाची अवस्था देशभरामध्ये काय पद्धतीने झाली आम्ही पाहतो. लोकसभेमध्ये सुद्धा 10 वर्ष त्यांना लोकसभेचा विरोधी पक्ष नेता निवडण्या इतपत संख्याबळ कधी मिळू शकले नाही. प्रतापराव 1985 साली स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी मला ज्यावेळेला काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी दिली 85 साली 41 वर्षापूर्वी, आता त्या 85, त्यावेळेला राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या 425 जागा आल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना जेवढं यश ठेवतं मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर सहानुभूतीच्या लाटेवरती काँग्रेस पक्षाला त्या कालावधीमध्ये मिळालं. त्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वर्गीय वसंतदादांनी काँग्रेस पक्षाचा विधानसभेचा उमेदवार म्हणून संधी दिलेली. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, त्याच काँग्रेस पक्षाला 14 सालामध्ये 40 जागा सुद्धा निवडून आणता आल्या. 19 सालामध्ये सुद्धा 40 जागा निवडून आणता आल्या नाही. आता सगळं इंडिया आघाडीचं गडबड त्या ठिकाणी केल्याच्या नंतर पहिल्यांदा विरोधी पक्ष नेता या देशामध्ये 10 वर्षाच्या कालावधीच्या नंतर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बिहारमध्ये केवळ 5 जागा, एकेकाचा राष्ट्रीय पक्ष. बिहारमध्ये अनेक वेळेला मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे त्या कालावधीमध्ये झाले. त्या कालावधीमध्ये असलेली त्या सगळ्या परिसरामध्ये होत असलेली सचेवलपट, त्याचा उल्लेख भास्करराव खतगावकरांनी या ठिकाणी केला. की काम करत असेल तर सत्तेचं पाठबळ आवश्यक असतं. वय आम्हाला सत्तेचं पाठबळ आहे, अजितदादाच्या रूपाने त्या ठिकाणी आहे. सत्तेमधला आमचा सहभाग केवळ सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर लोकांची सेवा प्रामाणिकपणाने करण्यासाठी सुद्धा आहे. लोहायला शब्द दिला, इथे देतो. रुपालीताई तुम्ही पक्षाचा अध्यक्ष, आदितीकडे महिला बाल कल्याण विभागाचं खातं तिच्याकडे आहे. तिच्या खात्याच्या मार्फत सुद्धा, आदितीच्या खात्याच्या मार्फत सुद्धा महिला बचत गटाची चळवळ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून म्हणजे माविंगच्या माध्यमातून महिला बचत गट त्या ठिकाणी अधिक प्रभावीपणाने आपण स्थापन करण्याचा प्रयत्न केला. बाजारपेठेमधला कुठला व्यवसाय असेल, महिलांच्या दृष्टिकोनातून एखादा अल्पसंख्याक समाजाच्या महिला असतील, बहुजन समाजातल्या माझ्या महिला असतील, दलित चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या माझ्या महिला भगिनी असतील, त्या सर्वांच्यासाठी महिला भवन त्या गावामध्ये उभं करत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळी दालनं उभं करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेटाने नेकीने प्रामाणिकपणाने करेल असा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो आहे. वचननामाच्या माध्यमातून यापूर्वी लक्ष्मीकांत पदमार यांनी केलेली कामं त्याच वेळेला या पुढच्या कालावधीमध्ये अधिक व्यापक पद्धतीने द्यावा निधी, या साऱ्या गोष्टीची सांगड घालण्याचं काम आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू. इतक्या वेळेला नाविन्यपूर्ण योजनेतून काही ठिकाणी प्रकल्प आणले गेले, सोलारचा प्रकल्प आणला गेला, परंतु त्याच्यामधून काही देवा पेटला गेला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 60 कोटी रुपये या ठिकाणी आणले गेले. त्याच्याशी जे कामं ज्या ठिकाणी कामं आहे त्या ठिकाणी झाडी उभी राहिलेली आहे. 5 कोटी रुपये खर्च करून विद्युत खांबसाठी पैसे आणले गेले, त्याचा विनियोग त्या ठिकाणी झाला नाही. मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या उमेदवार विजयाताई यांच्या मार्फत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पारदर्शक कारभार, स्वच्छ कारभार, देगलूरकरांच्या उन्नती विकासासाठी आवश्यक असणारी उचलणारी पावलं ही ठामपणाने उचलण्याचा शब्द आज या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ शकतो. थोडंसं रुपालीताई तुमचं सांगण्यात गल्लत झाली. 27 उमेदवार आहेत, 27 पैकी 18 उमेदवार महिला बघितले. मला ऐकायला आलं 18 पैकी 14 आहेत, 27 पैकी 18 आहेत. इथे असे 4 प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी दोन्ही उमेदवार या महिला भगिनी देऊन
महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा विचार लोकशाहीच्या माध्यमातून अंमलात आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी करत आहे। याचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतोय। आणि म्हणूनच नगराध्यक्षाच्या महिला भगिनी उमेदवार असतील, माझ्या उद्याच्या कालावधीमध्ये 3 तारखेला विजय होणाऱ्या 18 माझ्या महिला भगिनी उमेदवार असतील, त्यांच्या पाठीमागे आदिती तटकरे महिला बाल कल्याण खात्याची मंत्री असते, रुपालीताई चाकणकर असतील आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा, माझ्या सहित प्रदेशाध्यक्ष खदगावकर साहेब, प्रतापराव, आपण सगळेजण ठामपणाने उभे राहून या महिला भगिनीच्या उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना आणण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत। एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छित आहे। आमच्या देवेंद्र मोतेवार साहेबांनी मला या ठिकाणी यादी दिली। कदाचित जर काही उमेदवारांची ओळख झाली असेल तर मी काय त्यांची नावं घेऊ इच्छित नाही, कारण ही नावं सगळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। पण 2 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत अचूक पद्धतीने बटन दाबलं गेलं पाहिजे। 3 तारखेला ज्याला देगलूरचा निकाल ऐकायला मिळेल त्याला, प्रतापराव तुम्ही कदाचित नांदेडला असाल किंवा लोहा कंधारला असाल, इथे जेवढा घड्याळाचा गजर गोजेगावकर साहेब ऐकायला येईल त्याच्या दुप्पट गजर इथून 1000 किलोमीटर अंतरावरती असलेल्या सुनील तटकरेच्या घरात पोहोचला पाहिजे। असा घड्याळाचा गजर करायचं काम तुम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी करा। माझ्याकडे करायचं म्हटल्यावर रुपालताईनं वाटलं की त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे की नाही, पुण्यावरनच कोकणामध्ये जात असतो, त्याच्यामुळे हा असा प्रवास हा असा त्या ठिकाणी असतो। माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे, दुपारपासूनच्या संख्येने आपण या ठिकाणी जमला, महिला भगिनी या ठिकाणी जमले, वरिष्ठ नागरिक आहे, मुस्लिम समाजाचे सुद्धा बांधव या ठिकाणी आहेत, तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येने जमलेली आहे। याचा अर्थ निर्धार पक्का, घड्याळावरती शिक्का या भावनेतून देगलूरचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून सज्ज या ठिकाणी व्हावया आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष विचार, सर्व धर्मीयांना सोबत घेत काम करण्याची मानसिकता देगलूरच्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भास्करराव खदगावकरांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणाने अंमल करेल एवढा सार्थ विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, ती संख्या 2 तारखेपर्यंत तशाच पद्धतीने चालत ठेवा। देखिए मैं आपको बोल रहा हूँ, अल्लाह का नाम लेके आपने दुआ मांगना चाहिए, ऐसे मैं आपसे बात गुजारिश करता हूँ। याचा अर्थ असा आहे की 2 तारखेला आपण उठून मतदान केंद्रावरती नावा, घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठ्या मताधिक्याने विजय करावा अशी कळकळीची विनंती करतो। आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो।